स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार नव्हे. जीवनात तुला संधी देतोय. एका स्त्रीचं सौंदर्य पाहून त्या सौंदर्यावर भरला आणि केवळ त्याच्या मनाविरुद्ध वागून मनातील सदिच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. पण या इच्छेमुळं ते अरण्य सोडून इकडे आला. पुन्हा ते अरण्य तुला दिसणार नाही. ध्यानी ठेव. ध्यानी नाहीये. ते अरण्य वाचत आहे आणि त्या अरण्यात तिला घेऊन जाणारे बायको. काय तुझी हिम्मत? अरे मनातील कल्पना पूर्ण करण्याचा उदात्त हेतू तू उराशी बाळगला. ही तुझी स्वप्न अधुरी राहणार. राजा श्रीकांतची भावना तरी थांबली नसते. एक वेळ तुझ्या मनातील मनोरंजन पूर्ण केलं असतं. पण तिच्या उद्या धावा मात्र शब्द ऐकून ज्या राजा श्रीकांतचा आगमन झालाय तोच राजा श्रीकांत तुला कोणत्या तरुणया स्त्रीला तू घेऊन जातोय हे मला पाहायचं. राजा रस्त्यावर असते नंतर माझी हृदय हितावर पडली आहे. ती केवळ विद्येसाठी आणि विद्येचा हाताचा राज करता येत असते तर राज करताना दूर करून माझी इच्छा पूर्ण केला. काय तुझी माता बुद्धी दिली आहे? छात्र कुलांचा जन्म झाला तो राजा श्रीकांत. ते भक्तांचा भक्ता बनवायचा कृतीचा शास्त्र आहे. वारंवार वाद करत वादावून ठेवण्यापेक्षा बोललेल्या शब्दाची पद्धती देणं हे मी माझ्या वीर जीवनात समाज आहे. अगदी पाहिजे अगदीला रस्ता देण्यासाठी माझ्याचा सारा सुरू आहे. हे मात्र सांगत नाही. पण असं नाही. धर्माला खोटा नाहीये. तुझा सेवन करण्यासाठी सोडला. तुमच्यावर तो प्रसंग निर्माण झाला. जेव्हा तुमच्यावर जबरदस्ती करत
काय दिसतंय अरण्य म्हणजे घनदाट सारण्य आहे. मग अशा एकांत स्थळी तुझ्यासारख्या तरुण स्त्रीने कधी आधी एकटीने यायचं नाही असं हे जमलेले असतात. नाही आता तू जर एकटी नसती तर ही वेळ तुझ्यावर आली नसती. हो हे तेव्हा कळलं नाही आता कळलं. एक वेळ 4 पायाची जनावरं परवडली पण ही 2 पायाची नको. पहिला ना कसा होता तो आणि म्हणून तर म्हणाले ही जी 2 पायाची जनावर तुम्ही म्हणता ती अशी सर्वत नाही. म्हणून तुम्ही 2 पायाच्या नसता येताना विचार करायला हवा. ती काही अशी जी माणसं असतात त्यामुळं तुझ्यासारख्या चांगल्या घरायला असतील कधी एकदा फिरू नाही तर काय हो काय ते या अरण्याच्या ठिकाणी तुम्ही आला. हो इथं आले. कोण आपण? माझं नाव उज्जैनी नरेश राजकर्ते सुभाऊ यांची कन्या कमला. म्हणजे राजघरात तुमचा जन्म हो राजकर्त्याचं माझं नाव आपलं कमला. आपली ओळखी आमचाही जन्म राजघरात झाला. चला वंदकी जरा सांभाळी वंदकी राजा श्रीचंद असं आमचं नामविधान. नाही का योगायोगानं एका राजघरात जन्माला आलेल्या व्यक्तीचा राजघरातील व्यक्तीला सहाय्य करायचा धर्म लोकांनी केला. पण याच्या पुढं तुम्ही वावरताना सावधगिरीने वागा. पण आता तुम्हाला अनुभव आलाय आणि अनुभवाशिवाय कधी सुधारणा होत नाहीये. तुम्हाला असं एकट्याकडे फिरलं का? काय? म्हणजे कुठंतरी मिळाला हात हात दाखवण्याचे प्रकार तसं बरेच आहेत. नाही हात म्हणजे ओळखीचा हात दाखवा. ओळखीचा नक्की. कारण आम्ही एकदा पाहिलं की आम्हाला अनेकांनी विश्वास ठेवत नाही. तर तुला जरी कोणी भेटला नक्की तुम्हाला हात दाखवू. ओ तुम्ही बघा मी जे पुन्हा दुसरा कोणी सांगते नाही हा. येताना एकटी झाली होतीस ना हो. त्यावेळी आठवण आली नाही या गोष्टी. तेव्हा कळलं नाही. कुणाला तरी बरोबर आणायचं. सख्या होत्या घाबरून पळाल्या. हं? मैत्रिणी अशा नसतात. वेळ आली की म्हणून जातात. त्या पळाल्या प्रसंग आले हो. एकटीच राहिली. हे बरेच अनुभव आले हो तर आज तर खूपच अनुभव आले. आणि म्हणून तुमच्या जीवनात प्रसंग घडल्यामुळे मन मित्र झालं होतं. हो हो. आणि आता पुन्हा मला तुम्ही थांबवता याला कारण कारण आहे. काय कारण? जाता जाता काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं. ए मी कधी कुणाचं काही ऐकत नाही. काहीतरी म्हणजे काही सांगणार नाही. चांगलंच सांगणार. आणि काहीतरी तुम्हाला सांगायचं ते चांगलं आणि म्हणून आम्हाला थांबवला. मला लवकर सांगा मला जायला हवं. हो. काय? सांगायला जातो पण शब्द कुठे मुलीच्या घरामध्ये होत आहे. सांगायचं नाही. शब्द येत नाही. शब्द येत नाही. नाही. जास्त शिक्षण घ्या. शब्द रडते म्हणजे तसं नाही. भीतीला शब्द रडते. भीती वाटते. राग येतो, सांगते. आम्ही वाचवणारे आम्ही मारणारे नव्हे. असं नाही. असं असताना भीती का? माझ्या सांगत राग आला का? पण आता ठरलेलं. तुम्हाला थोडा राग आला तरी चालेल. पण सांगणार म्हणजे सांगणार. हा निर्धार तुम्ही केला. हो. बस बोला. काय असं सांगायचंय आणि म्हणून आम्हाला तुम्ही पण त्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल. मला माझ्यासाठी फक्त एकच करा. काही करू नका. काय करणार? तुम्ही ना ते बघा. तिथं सांगणं आणि तिकडे पाड येतं काय? कारण आहे. तुमच्या डोळ्याला डोळे मिळवण्याचं धाडस मला होत नाही ना. म्हणजे आमच्याकडे पाहून काय सांगायचंय ते सांगावं नाही. ते जमणार नाही. होत नाही. म्हणून आम्ही तिकडे पाहावं. परत झालं लवकर बोला. हा, बरं, तिकडे बघा. सांगते. अगं, तिकडे बघा. अरे, तुझ्या. तू बोलवतेस. काय हो? ओय, तिकडे बघा ना. तिकडे पाहायला सांगते थट्टा करताय. नाही, नाही. तिकडे. अरे तिकडे काय बघितला? काय ते? सांगायला तरी द्या. सांगतेस. अहो, रात राणीसारखी ओळखा माझ्या मनात दरवळता. रात राणीसारखी ओळखा माझ्या मनात दरवळता. खरं सांगू का? तुम्ही मला खूप आवडता. तयारी भरती दिसते. काय काय म्हणाले? आम्ही तुम्हाला आवडतो. त्यानं तुमच्यासाठी प्रयत्न केलाय. पण तुम्ही त्याला आवडत होता. पण वैयक्तिक जरी असलं तरी तुम्ही आमच्या बाबतीत आमचा मार्ग रोखण्याचं कार्य केलं नाही. तुम्हाला जरी आम्ही आवडलं तरी आम्हाला तुम्ही आवडला नाही. आमच्या मनात हे विचार नाहीये. यासाठी हे विचार सोडा आणि कधीतरी मला
पर्यायानं समजा आमच्या नशिबानं दगा दिला, दुसऱ्या व्यक्तीनं तुला जिंकलं, तर शेवटी या प्रेमाला अर्थ काय राहिलाय? माझ्या जवळच पडणार पण पहिली मला पसंतीचा किती चिंता करता आपलं तर आजच ठरलंय मग उद्याचा कसला विचार करताय? म्हणजे कोणाचा सामान नाही, मला आवडेल तो. हे बरं केलं, बिचारे सर्व उपस्थित होणार आणि पसंती आता तिकडे करून ठेवली आहे. हा नशिबाचा भाग नाही. पण असं तर साहेब नाट्यप्रेमी आमच्या इकडे लवकवाळ यंत्र आमच्या कालगुणाचा गौरव करून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. लवकवाळ यंत्र सर्वांचे आभार मानून चिंचवडकर देशपांडे नाट्य मंडळातर्फे आभार मानतो. याचकडून नाट्यमय सिद्धी गायचो याचकडून भाषणाचा ओळखण्यासाठी आवाज पडतोय. सिद्धी गायचो यांचे आभार मानून तुम्ही जमलेल्या तमाम नाट्यस्करांना अभिवादन करू. या प्रश्नाचा सर्वांच्या सोयीवर
लग्न केलंय? मी तिला ओळखतो. एवढंच नव्हे, हो. मला सांगितलंय जरी तो यमधर्म टाळा तरी मी लग्न त्याच्यासमोर करणार आहे. आणि मला सांगितलं यमधर्मापर्यंत जा आणि माझा संदेश यमधर्माला दे. उदय बरोबर आहे. या सरोवराच्या ठिकाणी स्वतः तू उपस्थित राहा. प्रेमाची सेवा मला यमधर्माच्या Oh,
प्रत्येकाला मागणी ठेवायची नंतर जायचं. हा रीतिरिवाज आहे. हा रीतिरिवाज आहे. हे घे देवीला राजीनामा पण घेतली पाहिजे. हे बारा पा हे कोण हे देवीच्या समोर झाली निर्वशी या गोष्टीचा तुला अनुभव अरे चांगला अनुभव आहे. एका पानावर सारं काही तुटून जातं. तुझं असेल तर माझ्याजवळ या. हे तुझ्या आई बापाच्या हे बाकी बरोबर आहे. कोणी चुकलं तर मागलेलं असेल बाजूला झाले ना. हात देवी कुलदेवती हा यमधर्म आज कार्य करण्यासाठी चाललंय. चुकलेल्या बघलेल्याला पान ठेवलेलं आहे. मूळ निर्वशी याला पान ठेवलेलं आहे. याच्यावर सारे तुम्ही राजी जा. याची जी काही इच्छा आहे ती इच्छा मनोकामना पूर्ण करा. याच्या मागे असणारा अर्थ आहे तुझ्या कवी समाजांचे मागे हटवा. आणि हा यमधर्म जसा हा धर्म जातोय तसा हा धर्म घेऊन लग्न होणार. लग्न झाल्याबरोबर तिचा हात
घेऊन नाचतोयस कशाला? हे नेमकं कशासाठी? हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ती मला ओळखलं. आता कसं जायचंय? हा सर नाचत जायचंय. कसं मी जाणार तसं माझ्या पावलावर पाऊल घेऊन तुला यायचंय. आणि कसं यायचंय?
बाबा देशोदेशीने लोकं लागल्या आपल्या आपापल्या आसनी विराजमान आणि सेवकांची वेळ सुद्धा समीप आली माझी सरपंच समीर कळदणकर याचकडून माझ्या वेळेचा बरोबर करण्यासाठी रामच प्रश्गले विचारावं याचकडून माझ्यासाठी रामच प्रश्गले विचारावं यांचे आभार मानून निमित्ताने प्रस्तुत चिरवण प्रदेशावला नाट्यमंडळाच्या वतीनं मग बाबा साऱ्यांना वंदन लवकरात लवकर स्वयंवराला स्वयंवराचा मंडप सजला मंडप सजला आज दिवस शांत असणारा
अशी एवढा माझ्या समोर उभी आहे आणि कल्याण तुम्ही ऐकलं का आखेर का देवतेलाही समजून घ्यावं लागेल तुला कोण त्या करणार एक मलाच बोलाव का देवतेला शासन करतो मला तुला माहिती या जगात माणसाचं दैव श्रेष्ठ आहे आणि त्या दैवासमोर या आता मार्ग
संगीत सातत्यावत देवेंद्र नाईक प्रस्तुत जन्मदिन दशरथ